हॅलो, हॅलो, नमस्कार मंडळी. आज आपण प्रयत्न करतोय बनवायचा समोसा, कारण की आपण स्वतः बटाटेसारखे दिसतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मैदा, कारण आपल्या शरीरात पण खूप मैदा आहे. त्याच्यामुळे आपण मैदा तर खाल्लाच पाहिजे ना. सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आणि हा, मला कोणी सांगणार नाही कमेंट सेक्शन मध्ये की समोसा असा नाही बनत, समोस्यामध्ये हे नाही टाकत, समोस्यामध्ये ते नाही टाकत. हा माझा समोसा आहे. माय समोसा इज माय समोसा, नॉट युअर समोसा. पहिले आपण मैदा टाकूया. माप बीप मला विचारू नका, मीच पहिल्यांदा बनवते. ऍक्च्युली खूप आधी बनवलाय मी. तर समोसा, सॉरी मैदा, हा मैदा बनवतो. काय झालंय मला, क्या बात कर रहे रे बाबा? आपण समोसा बनवतोय. आता आपण पहिले मैदा टाकू. हे मी 1 वाटी मैदा घेतला. आपण पीठ मळतोय. माझी रेसिपी फॉलो केली तर तुम्ही अजून 1 वाटी घेऊया ना, कारण की आमच्या घरी ना आधी सगळे असं बोलतात, तू खाणार आहे का समोसा, तू खाणार आहे का? नाही नाही, मी नाही खाणार आहे. पण जेव्हा बनतो ना, तेव्हा लगेच सगळे येतात खायला. त्याच्यामुळे आपण थोडं एक्स्ट्राच बनवूया. बरं, 2 वाटी मैदा घेतला आणि आता 1 वाटी बारीक रवा घेऊया. त्यांनी समोसा खस्ता होईल, क्रिस्पी होईल, समोसा खुसखुशीत होईल. मोहन म्हणजे गरम तेल करून टाकणं. तर मग गरम तेल करून टाकूया. होप सो माझा माईक चालू आहे. हो, चालू आहे, नाही तर पचका मस्त होतो माझा नेहमी. ठीक. सॉरी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, थोडंसं मोहन घालणार आहे आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ओवा घालणार आहे. आता आपण ओवा ओवा ह्याच्यामध्ये टाकूया. ओवा 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 मी असं परत परत का बोलते, असं वाटतं मी अथर्वशी बोलते. बरं, हा ओवा तुम्ही असा नाही करायचा, असा करा, असा. माझी आजी असं टाकायची, असं असं. ओव्याचा वास आला ना की मला आजीच आठवण येते. आम्हाला जेव्हा सर्दी व्हायची ना आधी लहानपणी, तर ती ओव्याच्या विड्या बनवून द्यायची. पण ते खूप खतरनाक असायचं. ते एक तर खेचायचं ना, खेचलं की डायरेक्ट इथे एकदम आपलं. बघा, थोडंसंच टाकते मी नावाला. गरम झाले तेल, ते मी गरम तेल टाकते याच्यामध्ये पहिले चमच्याने, कारण की हाताला चटके लागते. आधी हाताला चटके, मग मिळतो समोसा. ज्यांचा पण राग आहे ना, त्यांच्यासोबत काढून टाका समोसाला. आता हा, जर तुमचं पीठ असं हे असं पेढा बनत असेल, म्हणजे असं केल्यावर पेढा बनत असेल, म्हणजे तुमचं पीठ बरोबर आहे असं मी व्हिडिओमध्ये बघितलंय. बाकी मला माहित नाही पीठ बरोबर आहे की नाही, अजून ते पुढे कळेल आपल्याला. आता पीठ मळून झालं. आपण बटाटे सोलूया. उकडत ठेवलेले बटाटे आपण, म्हणजे मी सोडणार. तुम्ही येणार आहे का मदतीला? नाही ना. असं असतं, आपल्याला आयुष्यात कोण मदतीला येत नसतं. आपल्याला स्वतःची मदत स्वतःच करायला लागते. अच्छा, ठीक है.